आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले सारा संसार तू नाद झंकार तू। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा गुरुदास शिंदे आणि आपण सुरू करतोय आपला जुना ब्लॉग, जो की मी आमच्या गावच्या म्हणजे हिवरेगौडा जत्रेचा जो मी ब्लॉग शूट केला होता त्याचे मी बरेचसे फुटेज डिलीट केलेत, बट जे की मला वाटलं की हे खूप गरजेचे आहेत, ह्या जरा आठवणी साठवून ठेवल्या पाहिजेत. तर ते फुटेज मी ॲज अ व्लॉगच्या स्वरूपात तुमच्या पुढे मी सादर करणार आहे. आणि तो व्लॉग मी पूर्णपणे व्हर्टिकल क्लिप्स घेतल्या होत्या, त्यामुळे ती सॉरी म्हणतो, बट त्यावेळी मी व्हर्टिकल शूट करायचो, तेवढं मला नॉलेज नव्हतं. बट स्टील आपण पाहूया काय होतं ह्या व्लॉगमध्ये. चला. हे भाई गुंतलेलो मी आता. स्ट्रगल. आता या ठिकाणी काय झालं मित्रांनो, तिथे जे लोखंडाचे बांबू लावले होते ते की गाड्या वगैरे या ठिकाणाहून जाऊ नयेत, कारण पुढे सगळे भक्त मंडळी उभे असतात ना आरती वगैरेसाठी देवीच्या, आपली मळगंगा माता. तर त्यामुळं हे बांबू लावले होते, पण मी ते कॅमेऱ्याच्या ह्याच्यामुळे मी पाहिलेच नाही आणि त्यामुळे ही अशी गंमत झाली की मी धडकायला लागलो होतो, म्हणून मी म्हटलो वाचलो. स्ट्रगल, एक व्लॉगरचा स्ट्रगल मला पाहण्यात भेटला तिथे. तर मित्रांनो, ही क्लिप होती जेव्हा पालखी वगैरे मिरवून मंदिरात येणार होती, तर त्यावेळीची ही क्लिप आहे. आणि मग मी काय म्हटलो, आता पालखी वगैरे येते तर आपण ऑलरेडी जाऊया आणि दर्शन घेऊया, कारण त्यानंतरून जी दर्शनाला लाईन लागते, बापरे, घाम पडेल तुमच्या म्हणजे अंगातून बाहेर. पण लवकर दर्शन, खूप गर्दी होते मळगंगा मातेच्या मंदिरामध्ये. त्यामुळे मी डोकं लावलं, म्हटलं पहिले जाऊन दर्शन घ्यावा आणि मगच बाकीचे काम करा. आणि दर्शन घेत असताना मी कॅमेरा थोडा बंद ठेवला. ज्या ठिकाणी मी चाललोय ती ठिकाणी फक्त मी आणि देवी आमच्या दोघांमध्येच कनेक्शन झालं पाहिजे, हे तिसरी गोष्ट नाही आली पाहिजे त्यामध्ये. तो एक विचार मी केला आणि मी कॅमेरा बंद ठेवला. फक्त लाईनमध्ये असताना उभा तो व्हिडिओ काढला आणि जेव्हा मी मंदिरातून बाहेर चाललो होतो तो व्हिडिओ काढला. मी ते दिसलंच आपल्या ब्लॉगमध्ये पुढे तुम्हाला. आणि त्यानंतरून मी काय केलंय, जेव्हा पहिल्या क्लिप झाल्या होत्या, जेव्हा सगळी मिरवणूक काय वाजत तुला मिरवणूक निघलेली देवीची पालखीसोबत, गावातून एक येडा असतो गावाला, सो तो पार्ट मी नंतरून ठेवलाय. सो स्टार्टिंगला हे आणि तो पार्ट मी नंतरून ठेवलाय. तर त्या पार्टमध्ये फक्त थोडंफार मी बोलणार आहे, बोललो तर बोललं, नाही तर नाही बोलणार. त्यानंतर ओनली राहाडा भेटणार आहे तुम्हाला पाहायला, नुसता राहाडा, नुसता राहाडा. आता देवीच्या दर्शनासाठी खूप लाईन लागली होती, त्यामुळे मी कॅमेरा बंद केला. गावकऱ्यांचं, त्यांच्या पाहुणे मंडळींनी पण हजेरी लावली होती मंदिरामध्ये. बाजू तर आपलं तरुण मित्रमंडळ काही कुठे मागं पडणार नाही, चालू झालंय डान्स बिन्स आपल्या पोरांचा. तन्मय भाऊला डान्स करण्यासाठी इन्व्हिटेशन द्यायची गरज नाही, ऑन द फील्ड ऑलवेज.
आणि हा आहे आपला कोरडे चाळीचा चौक, कोरडे गल्ली, जो की खूप प्रिय आहे मला. सवारी शिवाजी चौकामध्ये आणि हे सर्व आहेत आपल्या गावचं तरुण मित्र मंडळ. अतिशय जोमाने त्यांचं चाललं होतं, अतिशय जोमाने ते डान्स वगैरे करत होते, आनंद घेत होते जत्रेचा. कारण ती वर्षातून एकदाच येत असते, त्यामुळं साहजिकच. आता कोरडे गल्लीतून पालखी हलवण्यात येणार आहे. काठ्या वगैरे खाली घेतल्यात. आता पुढील चौकात जाऊन परत त्याच पद्धतीने जल्लोष केला जाईल पालखीसोबत. आपलं भाऊ कॉन्टेंट क्रिएशन भाऊ विषय घेतलाय त्यांनी. लोक कोणाला काय अजून बऱ्याच क्लिप होत्या अजून माझ्याकडे टाकण्यासाठी, पण मला असं वाटलं की ह्यामुळे व्हिडिओ वगैरे खूप लेंथी होऊन जाईल आणि तशी मजा आणि तो त्या व्हिडिओला अर्थ राहणार नाही. त्यामुळे मी त्या क्लिप्स टाकल्या नाहीत. इन फ्युचर जर मला वाटलं की जरा ह्या पण गोष्टींचा आनंद आपल्या प्रेक्षकांना द्यायचा आहे तर नक्कीच मी त्या क्लिप्स टाकेल. आणि हा तो क्षण जिथे आपली पालखी मंदिरामध्ये चालली आहे मळगंगा मातेची, आणि यानंतरून आरती वगैरे होतं. त्याचं मी काय एवढं शूट वगैरे केलं नाही आहे, कारण कसं मला पण बरोबर नाही वाटलं आपण काय करायला आलो आणि काय करतो. तेव्हा मी खूपच होतो, जरा इंट्रोवर्ट होतो. सो आपला व्लॉग इथंच संपतोय आणि भेटूया आपल्या पुढल्या व्लॉगमध्ये. तब तक की